तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता चला शिकूया की बचत करणं इतकं महत्त्वाचं काय. कोणी सांगू शकेल का आपल्याला बचत करण्याचं एक कारण? भविष्यात काही हवं असलेले खरेदी करण्यासाठी. हो, बचत आपल्याला आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करते. पण हे फक्त मजेशीर गोष्टींसाठी नाही, बचत आपत्कालीन परिस्थितींसाठी देखील महत्त्वाची आहे. कल्पना करा की जर छत गळू लागलं किंवा नवीन शालेय बूट तुटले, तर आपल्याकडे बचत असली तर आपण तयार राहू शकतो. हे स्मार्ट आहे. म्हणजे आम्ही महत्त्वाच्या आणि मजेशीर दोन्ही वस्तूंसाठी बचत करू शकतो. हो, बचत आपल्याला शांततेचा अनुभव देते, कारण तुम्हाला माहीत असतं की आपण तयार आहोत. आणि बचत आपल्याला पैशासाठी कर्ज घ्यायला देखील टाळते, जे कधीकधी आणखीन समस्यांमध्ये वाढवू शकतं. आत्ताच आपल्याला हे समजलंय की बचत सुरू करणं आणि त्याला एक सवय बनवणं किती महत्त्वाचं आहे. आता आपण शिकूया बचत उद्दिष्ट कसं सेट करायचं, जेणेकरून तुम्ही तुमचे स्वप्न लवकर पूर्ण करू शकाल. चला तर मग बचतीचं उद्दिष्ट कसं सेट करायचं ना ते शिकूया. एक उद्दिष्ट तुम्हाला तुमच्या बचतीवर लक्ष केंद्रित करायला शिकवतं आणि प्रेरित करायला मदत करतं. बचतीचे उद्दिष्ट म्हणजे काय आई? हे असे एक नियोजन आहे ज्यासाठी तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत. बचतीची उद्दिष्ट 3 प्रकारचे असू शकतात. तात्काळ, जसं नवीन खेळणी खरेदी करणं. मध्यमकालीन, जसं शाळेच्या सहलीसाठी पैसे जमवणं. किंवा दीर्घकालीन, जसं की सायकलीसाठी बचत करणं. म्हणजे तत्काल उद्दिष्टे लवकर पूर्ण होतात आणि दीर्घकालीन उद्दिष्टे अधिक वेळ घेतात. अगदी बरोबर. आणि ती उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला दर आठवड्याला किंवा महिन्याला किती बचत करायची आहे ना हे ठरवावं लागतं. मग आपण किती बचत करायची ते कसं ठरवायचं आई? आधी ठरवा की तुम्हाला कशासाठी बचत करायची आहे आणि त्याला खर्च किती येणार आहे. नंतर तुम्ही किती काळ बचत करणार आहात ते ठरवा. एकूण रक्कम आठवडे किंवा महिने यांच्यात त्याला विभागायचं आणि तेवढी रक्कम प्रत्येक वेळी बाजूला ठेवून द्यायची. हे सोपे आहे. मला फुटबॉलसाठी बचत करायची आहे. छान कल्पना आहे. लक्षात ठेवा, तुमच्या योजनेला चिटकून राहणं आणि संयम राखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी बचत करायची आहे. छान. उद्दिष्ट सेट करणं बचतीला मजेदार आणि फायद्याचं बनवतं. आता तुम्हाला बचतीची उद्दिष्ट सेट करायचे हे समजलंय. चला मग बँकांचे महत्त्व आणि त्या कशा आपल्याला पैसे वाचवण्यास व्यवस्थापन करण्यास मदत करतात हे शिकूया. आई, लोक बँकेत पैसे का ठेवतात? घरीच का नाही ठेवू शकत? बँक म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एक ठिकाण आहे. जर तुम्ही सगळे पैसे घरीच ठेवले तर ते हरवण्याचं किंवा पटकन खर्च करण्याचा धोका असतो. बँका तुमचे पैसे सुरक्षित ठेवतात आणि त्यांना वाढवण्यासही मदत करतात. बँकेत पैसे कसे वाढवतात? बँका तुम्हाला व्याज देतात, म्हणजे तुमचे पैसे त्यांच्याकडे ठेवण्यासाठी ते तुम्हाला एक छोटासा पुरस्कार देतात. त्यामुळे वेळेनुसार काहीही अतिरिक्त न करता तुमचे पैसे वाढतात. ते खूप छान आहे. बँक अजून काय काय करतात? बँका लोकांना मोठ्या गोष्टींसाठी, जसं की घर खरेदी करणं किंवा व्यवसाय सुरू करणं, कर्ज घेण्यासाठी देखील मदत करतात. त्या लोकांना बिल भरणं, पैसे पाठवणं आणि निवृत्तीच्या नियोजनासाठीही पैसे साठवायला मदत करतात. वा, बँका आपल्याला खूप प्रकारे मदत करतात. बरोबर. म्हणूनच बँकांचा योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा हे शिकणं आर्थिक साक्षरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला आता बँकांच्या सेवा उपयोग करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्रांबद्दल जाणून घेऊया. काही महत्त्वाची दस्तऐवज आणि ओळखपत्र असतात, ज्यामुळे आपल्याला विविध सेवा मिळवता येतात. त्यात बँकांचाही समावेश आहे. कसली ओळखपत्रे? जसं आधार कार्ड हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे, जे तुमची ओळख सिद्ध करतं. बँकेचे खाते उघडण्यासाठी, सरकारी सेवा मिळवण्यासाठी आणि शाळेत प्रवेशासाठी याचा उपयोग होतो. आपल्याला आणखी कोणते कागदपत्र लागतात? पॅन कार्ड. याचा उपयोग आर्थिक व्यवहारांसाठी होतो, जसं कर भरणं किंवा मोठेपणी बचत खातं उघडणं. आणखीन काही आहे का? हो, आपल्याकडे बँक पासबुक असतं, जे तुम्ही जमा केलेल्या आणि काढलेल्या सर्व पैशांची नोंद ठेवतं. हे तुमच्या वैयक्तिक पैशांच्या डायरीसारखं असतं. हे खूप छान आहे. अजून काही? काही लोक व्यवहारासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुद्धा वापरतात. डेबिट कार्ड तुम्हाला तुमच्या खात्यातील पैसे खर्च करू देतं आणि क्रेडिट कार्ड तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात पैसे उधार देण्याची सुविधा देतं, जी तुम्हाला नंतर परत करावी लागते. म्हणजे कागदपत्रे आपल्याला पैसे व्यवस्थापित करायला आणि सेवा मिळवायला मदत करतात. अगदी बरोबर. ही कागदपत्र आणि कार्ड्स आर्थिक कामं सोपी आणि सुरक्षित बनवतात. म्हणून त्यांची काळजीपूर्वक देखभाल करणं आणि कार्डचा पिन नंबर कधीच कोणाला सांगायचा नाही.
आता तुम्हाला या महत्त्वाच्या दस्तऐवजांबद्दल माहिती झाली आहे. मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते समजलंय ना व्यवस्थित? हो. आजचा दिवस शिक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता नाही. आर्थिक साक्षरतेच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यापासून ते बचत, बजेटिंग, बँकांची कार्यपद्धती एवढं काय आपण शिकलो. मला कधी वाटलंच नव्हतं पैसे मॅनेज करणं एवढं इंटरेस्टिंग असू शकतं. मलाही नाही. हाच खरं तर तुमचा आत्मविश्वास आहे. पैसे आहेत ना, बियाण्यांसारखे असतात. तुम्ही जर ते योग्य पद्धतीने पेरले, त्याची निगा राखली, ते शहाणपणाने वापरले तर ते वाढत जातात आणि तुमच्या मनातल्या गोष्टी साध्य करायला मदत करतात. अगदी बरोबर. आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ पैसे वाचवणे नाही, तर भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घेणे. जेव्हा आपण सगळी माहिती मिळवतो तेव्हा आपण आपल्या कुटुंबाला आणि समाजाला एक मजबूत आर्थिक पाया उभारायला मदत करत असतो. आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त पैसे हाताळणं, पैशाचा व्यवहार करणं एवढंच नाही, तर ते तुमचं भविष्य घडवण्याबद्दल, तुमची स्वप्न सुरक्षित करण्याबद्दल आणि तुमच्या भोवतीच्या लोकांना सशक्त करण्याबद्दल आहे. आपण पुढे जाऊ, जागरूकता वाढवू आणि आज घेतलेला प्रत्येक निर्णय उद्याचा अधिक प्रकाशमान, अधिक शहाणपणाचा मार्ग तयार करेल अशी खात्री बाळगू.